विद्यार्थी मित्रांनो, बायोमॉलिक्यूलच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वेलकम टू थर्ड पार्ट ऑफ बायोमॉलिक्यूल्स, ज्यामध्ये आपण सुक्रोज, माल्टोज, अमायलोज, अमायलोपेक्टिन या मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर कशा प्रकारे फॉर्म होतात ते आपण पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण प्रिपरेशन, सेकंड पार्टमध्ये रिॲक्शन आणि आता फॉर्मेशन ऑफ स्ट्रक्चर कशा प्रकारे होते ते आपण तिसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे स्ट्रक्चर अल्फा ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज या स्ट्रक्चरवर सुक्रोज, माल्टोज, गॅलॅक्टोज, अमायलोज, अमायलोपेक्टिन या सर्व मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर यापासून तयार होतात. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचे स्ट्रक्चर्स आहेत. अतिशय सिंपल आहेत. बघा, पायरॉन हा जो स्ट्रक्चर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यासोबत हे सिमिलॅरिटीज शो करतात, दाखवतात, म्हणजे समरूप आहेत त्याला. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आपल्याला जर काढायचं असेल तर बेंझिनच्या रिंगसारखी 6 मेंबर्ड रिंग काढायची कार्बनची. 1 आणि 5च्या मधात ऑक्सिजन आहे. आपण हेमी ॲसिटलमध्ये मागेही पाहिलं, 1 आणि 5च्या मध्ये हेमी ॲसिटल फॉर्म होते, त्यामध्ये ऑक्सिजन असतो. इथं पण 1 आणि 5 या 2 कार्बनच्या मधात ऑक्सिजन आहे. आता अल्फा आणि बीटा, अल्फामध्ये आणि बीटामध्ये कुठला डिफरन्स आहे तो बघा, जो आपण रेड राऊंडमध्ये केलेला आहे. अल्फामध्ये OH ग्रुप डाऊन पोझिशनला आहे, तर बीटामध्ये OH ग्रुप टॉप पोझिशनला आहे. त्यानंतर दोन्ही ठिकाणी रिंगमध्ये बघा, OH ग्रुप आतमध्ये आहे रिंगमध्ये 3 नंबरच्या कार्बनवर. 3 नंबरच्या कार्बनवर OH ग्रुप हा रिंगच्या आतमध्ये आहे. तर आपल्याला हे दोन्ही स्ट्रक्चर खूप चांगल्या प्रकारे करायचे. एक स्ट्रक्चर तुम्ही तयार केलं म्हणजे ॲटोमॅटिकच सेकंड तयार होते. फक्त आपल्याला त्यातला डिफरन्स लक्षात ठेवावा लागतो की अल्फाचा OH 1 नंबरचा कार्बन ॲनोमॅरिक कार्बन, 1 नंबर हा ॲनोमॅरिक कार्बन आहे अल्फा आणि बीटामध्ये. तिथं OH ग्रुपची पोझिशन फक्त डिफरंट असते आणि त्यामुळेच त्याला आपण ॲनोमॅरिक कार्बन म्हणतो. तर चांगल्या प्रकारे तयार करा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. त्यावर पुढचे सर्व स्ट्रक्चर डिपेंड करतात. सायकलिक फॉर्म ऑफ फ्रुक्टोज. फ्रुक्टोज इज लिव्होरोटेटरी. सायकलिक फॉर्म ऑफ फ्रुक्टोज 2 नंबरचा कार्बन आणि 5 नंबरचा कार्बन याच्यामध्ये ऑक्सिजन हेमी ॲसिटल फॉर्म झालं बघा अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजमध्ये, वरच्या स्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर हे जे फ्रुक्टोफ्युरॅनोज आहेत हे सिमिलॅरिटी शो करतात फ्युरॉनसोबत. हे स्ट्रक्चर सिमिलर टू फ्युरॉन. तर यामध्ये सुद्धा आपल्याला अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज हे स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे करायचं आहे. तुम्हाला आता माहिती पडलं की एक चांगलं केलं स्ट्रक्चर अल्फा, तर बीटा याच्यामध्ये कुठला डिफरन्स आहे. डिफरन्सच्या आधारावर आपण चांगल्या प्रकारे ते लिहू शकतो. एक तयार करायचं आणि एकामधला डिफरन्स डोक्यात ठेवायचा. तर ग्लुकोपायरॅनोजचे अल्फा आणि डी आणि फ्रुक्टोफ्युरॅनोजचे अल्फा आणि डी हे खूप महत्त्वाचे स्ट्रक्चर्स आहेत. तर हे आपल्याला तयार करायचे आहेत. त्यानंतर बघा स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. सुक्रोजचं हायड्रॉलिसिस गिव्स ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आपण प्रिपरेशन बघितल्यास सुक्रोजचं हायड्रॉलिसिस, ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्स ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आता सुक्रोजमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे मॉलिक्यूल कशा प्रकारे एकमेकाला जॉईंट असतात ते या स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं आहे. सुक्रोज गिव्स ग्लुकोज अँड फ्रुक्टोज हेल्ड टुगेदर बाय ग्लायकोसायडिक लिंकेज. ही खूप महत्त्वाची लिंकेज आहे बघा, ग्लायकोसायडिक लिंकेज. C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोज. बघा आता अल्फा डी ग्लुकोज आपल्याला काढायचं आहे. अँड C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोज. अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज. C1 ऑफ अल्फा डी हा इथं बघा स्ट्रक्चरमध्ये जिथं टिक मार्क केलेली आहे, C1 ऑफ ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोज हे एकमेकाला इथं आपण 1 आणि 2 ग्लुकोजचा 1 आणि फ्रुक्टोजचा 2 एकमेकाला जॉईन केलेले आहेत.
टूवर बीटा असल्यामुळे टूवर वर OH ग्रुप आहे, अल्फा असल्या तिथं OH खाली आहे आणि दोघांना आपण ऑक्सिजन, दोघांच्या मधात ऑक्सिजन, याला म्हणतो आपण ग्लायकोसायडिक लिंकेज. आता तुम्ही जर बघितलं तर ग्लुकोजमध्ये 1 नंबरच्या कार्बनवर अल्डेहाइड ग्रुप असतो आणि फ्रुक्टोजमध्ये 2 नंबरच्या कार्बनवर कीटोन असतो. ग्लुकोजचा 1 नंबरचा कार्बन फ्रुक्टोजच्या 2 नंबरच्या कार्बनला जॉईन केलेला आहे. त्यामुळे जे रिड्युसिंग ग्रुप आहेत ते इन्व्हॉल्व झालेले आहेत ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्मेशनमध्ये. त्यामुळे सुक्रोजचं रिडक्शन होत नाही. सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. नॉन रिड्युसिंग शुगरच्या मागचं रिझन काय आहे की अल्डेहाइड आणि कीटोन हे दोन्हीही ग्रुप इन्व्हॉल्व झालेले आहेत ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्मेशनमध्ये. तर आपण हे 2 प्रकारे स्ट्रक्चर काढू शकतो. पण सेकंड स्ट्रक्चरमध्ये रोटेशन आहे आणि फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे ते सिंपल आहे. फक्त तर तुम्हाला अल्फा डी ग्लुकोज काढायचा आहे, खाली बीटा डी फ्रुक्टोज काढायचा आहे आणि 1 नंबर आणि 2 नंबर हे एकमेकाला जॉईंट करायचे आहेत. OH ग्रुप असतात, त्यातून H2O काढायचं, मग राहील तिथं ऑक्सिजन, त्याला ते 2 स्ट्रक्चर जॉईंट करायचे, त्याला म्हणतात ग्लायकोसायडिक लिंकेज. तर अशा प्रकारे हे सुक्रोजचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर माल्टोजचं स्ट्रक्चर बघा. माल्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये C1 ऑफ 1 ग्लुकोज लिंक टू C4 ऑफ अनादर ग्लुकोज. C1 एका मॉलिक्यूलचा C1 दुसऱ्या मॉलिक्यूलच्या C4 सोबत जॉईन केलेला आहे बघा. अल्फा डी ग्लुकोज माल्टोजचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला ग्लुकोजचे 2 युनिट मिळतात. ते 2 ग्लुकोजचे युनिट कशा प्रकारे जॉईंट असतात? एका ग्लुकोजचा C1 दुसऱ्या ग्लुकोजच्या C4ला जॉईंट असतो बघा. आता अल्फा म्हटल्यानंतर C1चा OH पण खाली येतो आणि सेकंड मॉलिक्यूलमध्ये जो 4 नंबरचा कार्बन आहे त्याच्यावरचा OH ग्रुप हा खालीच असतो. दोन्ही OH ग्रुप डाऊन साईडला आहेत, त्यामुळे असा U आकार तयार होतो बघा तिथं ऑक्सिजन जॉईंट करताना. दोघांचा जॉईंट बघा, 1 नंबरचा कार्बन आणि 4 नंबरचा कार्बन, या दोघांना एकमेकाला जॉईंट कशा प्रकारे केलेला आहे? दोघांचाही OH डाऊन साईडला आहे, त्यामुळे असा तिथून H2O जर काढला आपण तर असा यू टाईपमध्ये ऑक्सिजन आहे बघा. तर 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकमेकाला C1 आणि C4 या 2 कार्बनच्या मधात हे लिंक आहे, याला आपण म्हणतो ग्लायकोसायडिक लिंकेज. या लिंकेजमुळे हे 2 मॉलिक्यूल एकमेकाला जॉईन केलेले आहेत. पुन्हा ते स्ट्रक्चर महत्त्वाचे आहेत, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. माल्टोजमध्ये आपल्याला अल्फा डी ग्लुकोजचे 2 युनिट C1 आणि C4 या कार्बनच्या मधात जोडायचे आहेत. तर अशा प्रकारे हे माल्टोजचं स्ट्रक्चर. त्यानंतर आपल्याला लॅक्टोजचं स्ट्रक्चर बघायचं आहे बघा. लॅक्टोज हिचे मिल्क शुगर आणि कोणापासून बनलेलं आहे लॅक्टोज? बीटा डी ग्लुकोजचे 2 युनिट बघा, बीटा डी गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज. लॅक्टोज कोणापासून बनलेलं आहे? लॅक्टोजचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज हे 2 मॉलिक्यूल मिळतात. आता बीटा डी गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज यांचं हे 2 एकमेकाला जोडायचे आहेत. C1 ऑफ गॅलॅक्टोज अँड C4 ऑफ ग्लुकोज. गॅलॅक्टोजचा C1 ग्लुकोजच्या C4 सोबत आपल्याला जोडायचा आहे बघा खालचं स्ट्रक्चर. आता पहिले आपण बघू की ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमधला डिफरन्स. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये 4 नंबरचा कार्बन बघा, जिथं मी ब्ल्यू कलरनं राऊंड केलेला आहे. 4 नंबरच्या कार्बनचा OH ग्रुप ऑफ साईडला असतो, त्याला गॅलॅक्टोज म्हणतात. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजच्या या स्ट्रक्चरमधला हा एक डिफरन्स आहे बघा. तुम्हाला गॅलॅक्टोज काढायचं असेल तर 4 नंबरच्या कार्बनचा OH ग्रुप अप पाहिजे, जो आपण ग्लुकोजमध्ये डाऊन
ला काढतो, तो आपल्याला गॅलॅक्टोजमध्ये अप काढायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला गॅलॅक्टोजचा 1 कार्बन आणि ग्लुकोजचा 4. तर बीटा असल्यामुळे 1 नंबरचा जो OH ग्रुप आहे तो अप साईडला राहील आणि 4 नंबर सेकंड युनिटमध्ये जो 4 आहे तो डाऊन साईडला राहील. तिथं OH ग्रीन कलरमध्ये काढलेले आहेत पहा. गॅलॅक्टोजच्या साईडला मी अपमध्ये काढलेला आहे OH आणि इथं डाऊनमध्ये काढलेला आहे. यातून जर आपण H2O काढलं तर हा जो ऑक्सिजन इथे येतो बीटामध्ये हा झेडच्या आकारासारखा येतो बघा. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे कारण OH गॅलॅक्टोजचा OH अप आहे आणि ग्लुकोजचा OH 4 नंबरच्या कार्बनला डाऊन असतो. त्यामुळे ते कनेक्शन लिंक बघा ती ग्लायकोसायडिक लिंकेज बीटामध्ये आपल्याला झेडसारखी काढायची आहे. तर हे स्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. लॅक्टोज बनलेला आहे बीटा डी गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोजपासून आणि हे 2 C1 आणि C4 गॅलॅक्टोजचा C1 आणि ग्लुकोजचा C4 या दोघांच्या मधात ग्लायकोसायडिक लिंकेजनं हे एकमेकाला जोडलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्टार्च. स्टार्च इज ए मेन स्टोरेज पॉलिसॅकॅराइड ऑफ प्लांट्स. स्टार्च इज ए मेन स्टोरेज पॉलिसॅकॅराइड आहे. स्टार्च इज ए पॉलिसॅकॅराइड ऑफ प्लांट्स फाउंड इन सिरल्स, रूट्स, ट्यूबर्स अँड सम व्हेजिटेबल्स. म्हणजे आपल्याला कुठं स्टार्च ऑप्टेड होते. स्टार्च इज ए पॉलिमर. स्टार्च हा पॉलिमर आहे ऑफ अल्फा ग्लुकोज. अल्फा ग्लुकोजचा पॉलिमर कन्सिस्ट ऑफ 2 कंपोनेंट्स अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. स्टार्च polysaccharide of plants and polymer of alpha glucose. Polymer of alpha glucose consist of 2 components amylose and amylopectin. आता त्याच्यामधला पहिला पार्ट बघायचा आहे आपल्याला अमायलोज. अमायलोज वॉटर सोल्युबल contains 15 to 20% starch, linear chain, straight chain आहे linear of 200 to 1000 alpha D glucounits held by C1 C4 glycosidic linkage. बघा आता अमायलोज हे वॉटर सोल्युबल आहे. 15 to 20% त्याच्यामध्ये स्टार्च आहे. एक लिनियर एका धाग्यासारखी किंवा सरळ चेन आहे ज्याच्यामध्ये 200 ते 1000 अल्फा डी ग्लुकोजचे युनिट्स असतात. हेल्ड बाय C1 अँड C4 ग्लायकोसायडिक लिंकेज. C1 आणि C4 मध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज असतात. हे माल्टोजसारखंच आहे बघा. आपण ग्लुकोज काढायचा, अल्फा ग्लुकोज आहे, OH ग्रुप सर्वांचे OH ग्रुप खाली येतील. 1 पोझिशनचा OH ग्रुप खाली येईल. याच्यामध्ये अल्फा असल्यामुळे डाऊन साईडला येईल आणि 4चा OH ग्लुकोजमध्ये डाऊन साईडलाच असतो. तर यूचा शेप तिथं तयार होईल आणि हे सर्व मॉलिक्यूल एकमेकाला जॉईंट होतील. फक्त आता माल्टोजमध्ये आपण 2 ग्लुकोजचे युनिट जॉईंट केले होते. इथं आपण कितीही करू शकतो. म्हणून जे ब्ल्यू राऊंड केलेले आहेत तो जो ऑक्सिजन आहे त्याच्यापुढे त्या झिगझॅग लाईन कंटिन्यू असे स्ट्रक्चर आपण कितीही काढू शकतो. इट इज ए पॉलिमर. त्यामुळे आपल्याला तसं तिथं जे ब्ल्यू राऊंडमध्ये दाखवलेलं आहे तसं दाखवायचं आहे कारण त्याशिवाय तो पॉलिमर होणार नाही. तर अमायलोज खूप महत्त्वाचा आहे. वॉटर सोल्युबल आहे. 20% स्टार्च असतो. लिनियर आहे. 200 ते 1000 अल्फा ग्लुकोजचे युनिट्स त्याच्यामध्ये C1 C4 या पोझिशनला ग्लायकोसायडिक लिंकेजनं जॉईंट झालेले असतात. त्याला म्हणतो आपण अमायलोज. त्यानंतर बघा अमायलोपेक्टिन. अमायलोज स्टारचे 2 पार्ट अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन इज इनसोल्युबल इन वॉटर. अमायलोज हा सोल्युबल होता. अमायलोपेक्टिन इज इनसोल्युबल इन वॉटर. 80 to 85% स्टार्च. अमायलोपेक्टिन इज ए ब्रांच चेन पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज युनिट्स सेम आहेत. अल्फा डी ग्लुकोज C1 सरळ चेनमध्ये C1 आणि C4
जसं अमायलोजमध्ये लिंकेज होतं तेच लिंकेज अमायलोपेक्टिनमध्ये आहे. फक्त दोन याला ब्रांच आहे बघा, 1 आणि 6 मध्ये. ब्रांचिंग फॉर्म्स बाय C1 C6 म्हणजे वरची जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये C1 आणि जी एक 3 युनिटची ब्रांच आहे त्याचा 6 कार्बन हे एकमेकाला जॉईंट आहेत. ब्ल्यू ॲरोनं दाखवलेलं आहे. C1 आणि C6 याच्यामध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज आणि ब्रांच फॉर्म झालेली आहे त्याच्यामध्ये. तर इट इज अ ब्रांच पॉलिमर. insoluble in water, 80 to 85% starch, alpha D glucose units, polymer of alpha D glucose units. Chain is formed by C1 C4 glycosidic linkage and branch is formed at C1 and C6 by glycosidic linkage. तर अशा प्रकारे अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. त्यानंतर सेल्युलोज स्ट्रेट चेन लिनियर पॉलिमर ऑफ बीटा डी ग्लुकोज युनिट. सेल्युलोज इज ए लिनियर polysaccharide of beta D glucose unit. Most abundant substance in plant kingdom. Predominant constituent of cell wall of plant cell. बीटा जे आहे, जसं आपण लॅक्टोजमध्ये बीटाचे युनिट जोडले त्याचप्रमाणे आपल्याला हे बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज एकाचा C1 दुसऱ्याच्या C4ला आपल्याला जॉईंट करायचा आहे. एकाचा C1 दुसऱ्याच्या C4 युनिटला. आता हे बीटा असल्यामुळे OH ग्रुप वर येईल, 1 कार्बनचा OH ग्रुप अपला येईल आणि 4चा OH डाऊनला येईल. त्यामुळे इथं झेड शेप तयार होते आणि C1 आणि C4 याच्यामध्ये जी लिंकेज आहे ती ग्लायकोसायडिक लिंकेज, बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. तर अशा प्रकारे सेल्युलोज आणि त्याचं स्ट्रक्चर. NCERT बुकमध्ये सेल्युलोजचं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा. पुन्हा आपल्याला तशाच प्रकारचं दोन बीटा 1 आणि 4 मध्ये जॉईन केलेले आहेत. NCERTच्या बुकमध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर सेल्युलोजचं दिलेलं आहे. त्यानंतर ग्लायकोजनचं जे स्ट्रक्चर आहे इज सिमिलर टू अमायलोपेक्टिन. ग्लायकोजन स्ट्रक्चर इज सिमिलर टू अमायलोपेक्टिन. याच्यावर खूप सारे ऑब्जेक्टिव्ह आलेले आहेत की ग्लायकोजनचं स्ट्रक्चर कोणासारखं असते. तर ग्लायकोजनचं स्ट्रक्चर असते अमायलोपेक्टिन सारखं, म्हणजे ब्रांच पॉलिमर. ॲनिमल स्टार्च आहे. ग्लायकोजन इज ए ॲनिमल स्टार्च. महत्त्वाचे सेंटेन्स आहेत बघा. यावर खूप सारे ऑब्जेक्टिव्ह आलेले आहेत या सेंटेन्सवर. ग्लायकोजन सिमिलर टू अमायलोपेक्टिन. ग्लायकोजन इज ए ॲनिमल स्टार्च. ग्लायकोजन मेजर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ लिव्हर, मसल अँड ब्रेन. ग्लायकोजन हा मेजर कॉन्स्टिट्यूएंट कोणाचा आहे? लिव्हर, मसल अँड ब्रेन. व्हेन द बॉडी नीड्स ग्लुकोज एन्झाईम ब्रेक ग्लायकोजन टू ग्लुकोज. जेव्हा शरीराला ग्लुकोजची गरज भासते तेव्हा एन्झाईम ग्लायकोजनला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतात. ग्लायकोजन अमायलोपेक्टिन सारखा आहे, ॲनिमल स्टार्च आहे, लिव्हर, मसल आणि ब्रेनचा मेजर कॉन्स्टिट्यूएंट आहे आणि जेव्हा आपल्याला ग्लुकोजची गरज भासते तेव्हा एन्झाईम ग्लायकोजनला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतात. स्ट्रक्चर इज सिमिलर टू अमायलोपेक्टिन. खाली दाखवलेलं आहे बघा. अमायलोपेक्टिनचं स्ट्रक्चर आहे ते इट इज सिमिलर टू ग्लायकोजन.
त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटचं आपल्याला असलेलं महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. इसेन्शियल फॉर लाईफ इन बोथ प्लांट अँड ॲनिमल. Carbohydrates are essential for life in both plants and animals. Carbohydrates are major portion of our food. Instant source of energy. Carbohydrate काय आहेत? Instant source of energy. 3 पॉईंट आपण बघितले बघा. Essential for life in both plant and animal. त्यानंतर carbohydrates are major प्रोटीन्स म्हटलं गेलं. कार्बोहायड्रेट्स आर मेजर पोर्शन ऑफ आवर फूड. कार्बोहायड्रेट्स आर इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. कार्बोहायड्रेट्स आर यूज एज ए स्टोरेज मॉलिक्यूल इन स्टार्च इन प्लांट अँड ग्लायकोजन इन ॲनिमल्स. त्यानंतर बघा, सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया अँड प्लांट्स इज मेड अप ऑफ सेल्युलोज. सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया अँड प्लांट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. फर्निचर फ्रॉम सेल्युलोज इन द फॉर्म ऑफ वूड अँड क्लॉथ फ्रॉम कॉटन फायबर्स. इम्पॉर्टंट रॉ मटेरियल ऑफ टेक्स्टाईल अँड पेपर इंडस्ट्रीज. तर एवढे कार्बोहायड्रेटचं इम्पॉर्टन्स. Essential for life in both plant and animal. Major portion of our food. Foodचा major portion. Instant source of energy. Storage. Starch in plants. Glycogen in animals. Cell wall of bacteria बनलेले असतात सेल्युलोजपासून. फर्निचर वूडपासून बनवतो आपण. अँड इम्पॉर्टंट रॉ मटेरियल ऑफ टेक्स्टाईल अँड पेपर इंडस्ट्रीज. हे सर्व इम्पॉर्टन्स आहे कार्बोहायड्रेटचं. तर विद्यार्थी मित्रांनो, बायोमॉलिक्युल्स हा जो पार्ट आहे हा पण इथं कंप्लीट केलेला आहे. प्रिपरेशन, रिॲक्शन आणि स्ट्रक्चर्स ऑफ सम कार्बोहायड्रेट्स